जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीकरिता जी जाहिरात अपलोड करणे सुरू आहे, त्या जाहिरातीसाठी परत एकदा तारीख पे तारीख देण्यात आलेली आहे। कधीपर्यंत तारीख देण्यात आलेली आहे आणि कशामुळे जे आहे अजूनही जाहिरात अपलोड करणे सुरू आहे आणि शिक्षक भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का हवं असेल येत्या शिक्षक भरतीसाठी ऑथेंटिक अशा प्रकारचं गायडन्स तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर गायडन्स बॅच। या बॅचमध्ये तुमच्याकरिता पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे। त्याच्यासोबतच पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या डॉक्युमेंटच्या समस्या असेल, क्वालिफिकेशनच्या समस्या असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असू द्या, त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत अप टू डेट पद्धतीने गायडन्स बॅचमध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मास्टर टीचर ॲप आपण डाउनलोड करून घेऊ शकता। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, आपल्याला पवित्र पोर्टलवरती आजच्या तारखेला आलेली एक नवीन नोटिफिकेशन दिसत आहे। या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक भरतीकरिता या ठिकाणी 1 मे रोजीपासून व्यवस्थापनाला सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणजे मागच्या 1 मे 2026 पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे। आता त्यामध्ये काय झालंय बघा, या ठिकाणी त्यांनी 2 नंबरचा जो मुद्दा सांगितलेला आहे की बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिराती नोंदीची कारवाई पूर्ण झालेली आहे। तथापि काही व्यवस्थापनाला जाहिरात नोंद करण्यास कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 20 जुलै 2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी चांगली सांगितलेली आहे की मॅक्झिमम ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्या जाहिराती जवळजवळ अपलोड झालेल्या आहेत। फक्त काही प्रायव्हेट आस्थापना आहेत आणि काहीशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आस्थापना आहेत ज्यांना अजूनही थोड्याशा कालावधीची अपेक्षा आहे। त्यांच्याकरिता येत्या 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही आपल्या सर्वांसाठी एक अपेक्षा अशीच आहे की जास्तीत जास्त जाहिराती याच्या माध्यमातून ज्या आहेत अपलोड होणार आहेत। त्यानंतर शेवटचा मुद्दा त्याने सांगितला की राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते आहे की आपल्या अधीनस्थ शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी तुम्ही जे आहे महा टीचर रिक्रुटमेंट या वेबसाईटला भेट द्यायची आहे। आणि कुणाला काही समस्या जर असेल एखाद्या आस्थापनेला तर त्यांनी एजुपवित्र 2025 या जीमेल ID वरती मेल देखील करायचा आहे। आता खऱ्या अर्थानं जर का सांगायचं झालं मित्रांनो, तर ही जी 10 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना निराशा येणं हे साहजिक आहे। परंतु याचा फायदा आपल्याला दूरगामी पद्धतीने होणार आहे। या 10 दिवसांमध्ये जे आहे 4-5 हजार जागा जर का वाढल्या तर निश्चितपणाने लक्षात घ्या, या 4-5 हजार जागा नसतील, त्या 4-5 हजार कुटुंबांचं भविष्य असणार आहे। त्याच्यामुळे आपण या 10 दिवसांच्या मुदतवाढीचं निश्चितपणाने स्वागतच करूया। जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला येतील अशी आपल्याला अपेक्षा आहेत। त्यासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या परीनं प्रयत्न देखील करतच आहोत। एक गोष्ट निश्चितपणाने आहे जे की आपण या ठिकाणी सांगू शकतो की पवित्र पोर्टलवर अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती म्हणजे शासनाला जेवढ्या जागा द्यायच्या आहेत त्या प्रमाणावरती जागा अपलोड झालेल्या नाही। त्यामुळे परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे असं ऐकायला मिळालेलं आहे की आज जे आहे सर्व शिक्षणाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आणि त्या माध्यमातून ॲनालिसिस करण्यात आलं की अजून किती लोकांची कामं बाकी आहे। बऱ्याच जणांची कामं बाकी असल्याकारणाने परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपल्याला याविषयी जर का काही मतं व्यक्त करायची असेल तर व्हिडिओच्या खाली जे आहे कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण कमेंट करू शकता। आणि तुम्हाला जर का हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स तर आपण मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवर गायडन्स बॅच जॉईन करू शकता।